स्वतःला खरोखर बदलायचं असेल तर या 10 ठिकाणी शांत राहायला शिका. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात आपली सहनशीलता खूप कमी झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला पटकन राग येतो आणि लगेच प्रतिक्रिया द्यायची सवय लागली आहे. कोणीतरी काही बोललं की लगेच उत्तर द्यायचं, टोमणा मारला तर परत टोमणा द्यायचा, वाद झाला की आपलंच मत सिद्ध करायचं. हे सगळं आपल्याला सामान्य वाटायला लागलं आहे. पण खरं पाहिलं तर माणूस जास्त बोलून मोठा होत नाही, तर योग्य वेळी शांत राहून मोठा होतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक मोठी ताकद असते. अनेक वेळा आपण रागात बोलून जातो आणि नंतर पश्चाताप करतो. पण त्या क्षणी जर आपण थोडा वेळ शांत राहिलो असतो तर परिस्थिती वेगळी असती. आयुष्यात खरा बदल हवा असेल तर काही सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे अनावश्यक बोलणं कमी करणं. शांत राहिलं की आपण जास्त ऐकू शकतो, जास्त समजू शकतो आणि हळूहळू अधिक शहाणेही बनतो. जर तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर काही ठिकाणी मुद्दाम शांत राहणं खूप आवश्यक आहे. आणि जर तुम्ही या 10 ठिकाणी शांत राहायला शिकलात तर तुमच्या आयुष्यातला बदल तुम्हालाच जाणवेल. तर चला तर मित्रांनो, न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट नक्की करत जावा. मी सगळ्यांना रिप्लाय देत असतो, सगळ्यांचे कमेंट वाचत असतो. एक, रागाच्या क्षणी शांत राहा. राग येणं ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. प्रत्येकाला कधीतरी राग येतो आणि त्यात काहीच चुकीचं नाही. पण रागाच्या भरात बोललेले शब्द अनेकदा समोरच्याच्या मनात कायमचे कोरले जातात. ते शब्द नंतर काट्यासारखे टोचत राहतात. जेव्हा कोणी आपल्याशी चुकीचं बोलतं, अपमान करतो किंवा अन्याय करतो तेव्हा लगेच उत्तर द्यावंसं वाटतं. मन दुखावतं, डोकं गरम होतं आणि जीभही वेगाने चालू लागते. पण खरी शहाणपणाची वेळ हीच असते. त्या क्षणी जर तुम्ही 2-3 मिनिटं शांत राहिलात तर अर्धी लढाई तिथेच जिंकलेली असते. कारण रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय किंवा बोललेले शब्द बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. शांत राहिलात तर तुम्हाला समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकता येतं आणि त्यामागचा खरा हेतूही समजतो. अनेकदा समोरचाही माणूस रागात असतो. तो शांत झाल्यावर त्यालाही आपली चूक जाणवते. पण जर तुम्हीही त्याच वेळी रागात बोललात तर छोटा वाद मोठा होतो. नात्यांमध्ये अंतर वाढतं आणि मनात कटुता साचत जाते. उलट शांत राहणारा माणूस लोकांच्या नजरेत मोठा दिसतो. कारण लोकांना वाटतं की हा माणूस समजूतदार आहे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. सुरुवातीला रागात शांत राहणं कठीण वाटतं, पण सरावाने ते शक्य होतं. अशा वेळी खोल श्वास घ्या, थोडं पाणी प्या किंवा त्या ठिकाणाहून काही वेळ दूर जा. स्वतःला सांगा, आत्ता बोलायचं नाही. कारण कधीकधी एक चुकीचं वाक्य वर्षानुवर्ष मनाला जखम देऊन जातं. पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही स्वतःलाही वाचवता आणि नातेसंबंधही टिकवता. म्हणून आयुष्यात खरोखर बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी रागाच्या क्षणी शांत राहायला शिका. 2, जेव्हा कोणी मुद्दाम तुम्हाला उचकवत असेल तेव्हा शांत राहा. काही लोकांना सवय असते मुद्दाम समोरच्याला उचकवायची. ते जाणून बुजून असे शब्द वापरतात की तुम्ही भडकावं, रागवावं आणि काहीतरी उलटसुलट बोलावं. कारण त्यांना तुमची मनःशांती खटकत असते. अशा वेळी जर तुम्हीही त्यांच्या तालावर नाचलात तर त्यांचा डाव यशस्वी होतो. पण तुम्ही शांत राहिलात, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचा सगळा प्लॅन फसतो. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना तुमचं यश पचत नाही, तुमचा आनंद पाहवत नाही, म्हणून ते तुम्हाला उचकवतात. तुम्ही त्यांच्या गोष्टी जर मनावर घेत बसलात तर तुमचंच नुकसान होतं. उचकवणाऱ्या माणसाला तुमची वाईट प्रतिक्रिया हवी असते, पण तुम्ही ती प्रतिक्रिया दिलीच नाही तर तो थांबतो. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर शहाणपणाने वागणं आहे. कधीकधी समोरच्याला उत्तर देण्यापेक्षा त्याला दुर्लक्ष करणं जास्त प्रभावी असतं. शांत राहिलात की तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला समजतं की प्रत्येक भांडणात उडी मारायची नसते. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. 3, घरात जेव्हा वाद सुरू असेल तेव्हा शांत राहा. घर म्हणजे आपलं हक्काचं, सुरक्षेचं आणि प्रेमाचं ठिकाण असतं. कधीतरी घरात वाद होतात, मतभेद होतात, आवाज चढतो आणि वातावरण तापतं. अशा वेळी प्रत्येकाला आपली बाजू बरोबर आहे असं वाटत असतं आणि सगळे एकाच वेळी बोलायला लागतात. पण जर तुम्हीही त्यात भर घातली तर वाद अजून वाढतो. घरातल्या भांडणात शांत राहणं खूप मोठी गोष्ट असते. कारण एकाच्या शांत राहण्यामुळे वातावरण थोडं निवळू शकतं. प्रत्येक गोष्टीवर ताबडतोब उत्तर दिलं तर विषय लांबतो
मनात राग साचतो. काही वेळा समोरचाही ताणात असतो, कामाचा त्रास असतो, मनात काहीतरी साचलेलं असतं आणि तो चिडचिड करतो. अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर त्याला थोड्या वेळानं स्वतःची चूक कळते. घरातली नाती जपायची असतील तर काही वेळा आपल्यालाच गप्प बसावं लागतं. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर नातं वाचवणं आहे. शब्द परत घेता येत नाहीत, पण शांतता परिस्थिती सावरू शकते. वादाच्या वेळी थोडं थांबा, खोल श्वास घ्या आणि लगेच प्रतिक्रिया देऊ नका. वेळ गेल्यावर शांतपणे बोललं तर प्रश्न सुटतात. घरात शांत राहणारा माणूस घर जोडून ठेवतो. तुमच्या संयमामुळे घरातला तणाव कमी होतो. म्हणून स्वतःमध्ये बदल हवा असेल तर घरातल्या वादाच्या वेळी शांत राहायला शिका. 4. जेव्हा कोणी तुमचं कौतुक करत असेल तेव्हा शांत राहा. आपलं कौतुक झालं की मन आनंदानं भरून जातं, छाती अभिमानाने फुगते आणि खूप बोलावंसं वाटतं. पण अशा वेळी आपण जास्त बोलायला लागलो की आपल्याकडून नकळत बढाई मारल्यासारखं होतं. काही लोक स्वतःचं कौतुक वाढवून चढवून सांगतात आणि त्यात त्यांची किंमत कमी होते. शांत राहिलात तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक मोठं दिसतं, कारण खरा मोठेपणा हा शब्दात नाही तर वागण्यात दिसतो. कोणी तुमचं कौतुक केलं तर हसून धन्यवाद म्हणा आणि विषय बदलून टाका. त्याच गोष्टीवर वारंवार बोलत बसलात तर लोकांना वाटतं की तुम्ही अहंकारी आहात. शांत राहणं म्हणजे नम्र राहणं. नम्र माणसाला लोक जास्त मान देतात. आज कौतुक आहे, उद्या टीकाही असेल, म्हणून दोन्ही वेळेस मन स्थिर ठेवा. कारण यश कायम टिकवायचं असेल तर पाय जमिनीवर असायलाच हवेत. शांत राहिलात की लोकांना वाटतं की हा माणूस कामानं मोठा आहे, बोलण्यानं नाही. तुमचं काम तुमच्यासाठी बोलेलच. तुम्हाला स्वतःचा ढोल वाजवण्याची गरज नाही. म्हणून जेव्हा कोणी तुमचं कौतुक करतं तेव्हा छान हसा, आभार माना आणि शांत राहा. यातून तुमचा स्वभाव मोठा दिसतो आणि लोकांच्या मनात तुमची किंमतही वाढते. 5. जेव्हा कोणी तुमचं गुपित जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही खाजगी गोष्टी असतात, काही स्वप्न असतात, काही योजना असतात आणि काही दुखऱ्या जागाही असतात. हे सगळं सगळ्यांसमोर सांगायचं नसतं. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल खूप कुतूहल असतं. ते वारंवार खाजगी प्रश्न विचारतात, खोलात जाऊन माहिती काढायचा प्रयत्न करतात. अशावेळी सगळं उघडपणे सांगणं शहाणपणाचं नसतं, कारण प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो. काही लोक फक्त माहिती पुढे सांगण्यासाठी घेतात, काही जण त्याचा गैरफायदा घेतात. तुम्ही जर शांत राहिलात, विषय बदललात किंवा थोडक्यात उत्तर दिलं तर तुमचं आयुष्य सेफ राहील. सगळ्यांना सगळं सांगायची गरज नसते. आपले प्लॅन्स, आपली कमकुवत बाजू, आपली अडचण सगळ्यांसमोर मांडली तर लोक त्यावरच बोट ठेवतात. शांत राहिलात तर तुमच्या आयुष्याचं नियंत्रण तुमच्याकडेच राहतं. जास्त बोलून माणूस स्वतःचं नुकसान करून घेतो. काही गोष्टी वेळ आल्यावरच बोलायच्या असतात. आज सांगितलेलं गुपित उद्या तुमच्याच विरोधात वापरलं जाऊ शकतं. म्हणून जिथे गरज नाही तिथे गप्प बसणं उत्तम. जेव्हा कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा शांत राहा. कोणी समोरासमोर अपमान केला की मनाला खूप वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं, रागही येतो आणि लगेच काहीतरी बोलून प्रसंगाचे 2 तुकडे करून टाकावेत असं वाटतं. पण त्या क्षणी दिलेलं उत्तर बहुतेक वेळा परिस्थिती अजून बिघडवतं. अपमान करणारा माणूस तुमची प्रतिक्रिया बघायला तयारच असतो. तुम्ही रागावलात, आवाज चढवलात की त्याला वाटतं की तो जिंकला. पण तुम्ही शांत राहिलात तर त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही. काही वेळा लोक मुद्दाम आपल्याला कमी लेखतात, तुमची इज्जत घालवायचा प्रयत्न करतात. अशावेळी तिथेच भांडण केलं तर विषय अजून चिघळतो. शांत राहून तिथून निघून जाणं कधीकधी सर्वात मोठं उत्तर असतं. नक्कीच उत्तर द्यायचंय, पण काळ आणि वेळ बघून. आज त्याची वेळ असेल, पण उद्या तुमची पण वेळ येईल. तेव्हा छापा पण तुमचाच असेल आणि काटा पण तुमचाच. तुमची किंमत दुसऱ्याच्या शब्दांवर अवलंबून नसते. जो स्वतः आतून कमजोर असतो तोच दुसऱ्याला कमी दाखवतो. प्रत्येक अपमानाला भांडून उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी वेळेवर सोडायच्या असतात, पण त्या क्षणी स्वतःवर ताबा ठेवणं महत्त्वाचं असतं. अपमान सहन करणं म्हणजे कमजोरी नाही, तर संयम आहे. संयम ठेवणारा माणूस आतून खूप मजबूत असतो. म्हणून जेव्हा कोणी अपमान करतो तेव्हा लगेच भडकू नका. थोडं शांत राहा. तुमची शांतता तुमचं व्यक्तिमत्व उंचावते आणि समोरच्याची पातळी आपोआप खाली दाखवते. 7. जेव्हा कोणी तुमच्यावर खोटा आरोप करत असेल तेव्हा शांत राहा. खोटा आरोप झाला की मन आतून खूप अस्वस्थ होतं. मी असं केलंच नाही असं मोठ्याने सांगावंसं वाटतं आणि लगेच स्वतःचं समर्थन करावंसंही वाटतं.
पण अशा वेळी सगळ्यांसमोर आवाज चढवला तर लोकांना उलट शंका येऊ शकते, कारण गोंधळात आणि ओरडण्यात सत्य अनेकदा मागे पडतं. काही लोक मुद्दाम खोटे आरोप करतात. त्यांचा उद्देश तुम्हाला अस्थिर करणं किंवा तुमची प्रतिमा खराब करणं असतो. पण तुम्ही शांत राहिलात तर त्यांचा तो हेतू पूर्ण होत नाही. शांत राहणं म्हणजे आरोप मान्य करणं नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं आहे. जर लगेच सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर अनेकदा आपणच जास्त त्रास करून घेतो. पण जर तुम्ही स्थिर राहिलात, योग्य पुरावे दिले आणि नीट शब्दात आपली बाजू मांडली तर सत्य हळूहळू समोर येतं. वेळ ही सगळ्यात मोठी साक्षीदार असते. आज लोक काहीही ऐकून विश्वास ठेवतील, पण उद्या सत्य दिसलं की त्यांची मतं बदलतात. शांत राहिलात की तुमचा आत्मविश्वासही लोकांना जाणवतो. घाईघाईत दिलेलं स्पष्टीकरण अनेकदा गोंधळ निर्माण करतं. म्हणून आधी स्वतःला सावरायला शिका. मनात राग असला तरी चेहऱ्यावर स्थिरता ठेवा. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि शांतपणे आपली बाजू मांडा. कारण ओरडून सांगितलेलं सत्य कधी कधी खोटं वाटतं, पण शांतपणे मांडलेलं सत्य लोकांना जास्त पटतं. म्हणूनच कुणी खोटा आरोप केला तरी लगेच तुटून पडू नका. आधी स्वतःला शांत ठेवा आणि नंतर योग्य प्रकारे आपलं मत मांडा. 8. जेव्हा समोरचा खूप बोलत असेल तेव्हा शांत राहा. काही लोकांना सतत बोलायची सवय असते. ते समोरच्याला बोलूच देत नाहीत, आपलंच म्हणणं बरोबर ठरवतात. अशा वेळी आपल्यालाही मध्येच बोलावंसं वाटतं, स्वतःचं मत मांडावंसं वाटतं. पण जर दोघेही एकाच वेळी बोलायला लागले तर फक्त गोंधळ वाढतो. म्हणून कधी कधी मुद्दाम शांत राहणंही गरजेचं असतं. समोरच्याचं पूर्ण बोलून झालं, त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या की मग बोला. शांत राहिलात की तुम्हालाही त्याचं म्हणणं नीट समजतं. काही लोक फक्त बोलून मन हलकं करतात. त्यांना उत्तर नको असतं, सल्लाही नको असतो. फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं एवढी माफक अपेक्षा असते. अशा वेळी तुम्ही शांत राहून त्यांचं म्हणणं ऐकलत तर तुमच्याविषयी त्यांना आपुलकी वाटते. पण आजकाल ऐकणारे कमी आणि बोलणारे जास्त आहेत. शांत माणूस जास्त समजूतदार वाटतो. वेळ आली की थोडक्यात आणि नेमकं बोला. सतत मध्येच पडून स्वतःचं मत कोणावरही लादू नका. समोरचा खूप बोलत असताना शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर परिस्थिती सांभाळण्याची कला आहे. जो ऐकू शकतो तोच खरं तर लोकांच्या मनात जागा बनवू शकतो. 9. जेव्हा दुसऱ्याचं यश दिसत असेल तेव्हा शांत राहा. आपल्याच ओळखीतलं कोणी पुढे गेलं, चांगली नोकरी मिळाली, घर घेतलं किंवा लोकांसमोर त्याचं कौतुक झालं की मनात वेगवेगळ्या भावना येतात. काही वेळा आनंद होतो, पण काही वेळा तुलना सुरू होते. आपण कुठे आहोत असा प्रश्न मनाला टोचतो. अशा वेळी न कळत आपण काहीतरी बोलून जातो. उगाच त्याला कमी लेखतो किंवा टोमणे मारतो. पण इथे शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्याचं यश पाहून ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका, कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज त्याचा दिवस आहे, उद्या तुमचाही येऊ शकतो. शांत राहिलात तर मनातली अस्वस्थता कमी दिसते. तुलना करत बसलात तर स्वतःची किंमत कमी वाटायला लागते. दुसऱ्याच्या यशावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष द्या. शांत राहिलात की मन स्थिर राहतं आणि मत्सर वाढत नाही. लोकांच्या यशावर उगाच चर्चा केली की गैरसमज निर्माण होतात. त्याऐवजी मनापासून शुभेच्छा द्या आणि पुढे चला. कारण दुसऱ्याचं यश तुमचं नुकसान करत नाही, उलट त्यांचा आदर्श घ्या. तुम्ही पण मेहनत करा, यश नक्कीच मिळेल. पण त्यावर दिलेली चुकीची प्रतिक्रिया तुमची इमेज खराब करू शकते हे लक्षात घ्या. शांत राहून निरीक्षण करा, शिका आणि स्वतःसाठी मेहनत करा. दुसऱ्याच्या प्रगतीवर जास्त बोलणं टाळा. शांत माणूस स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतो. त्यातून तुमची परिपक्वता दिसून येते. 10. जेव्हा तुमच्याकडे उत्तर नसतं तेव्हा शांत राहा. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असतंच असं नाही. पण अनेकदा लोकांसमोर आपण सगळं जाणतो असं दाखवायची सवय लागते. कोणी काही विचारलं आणि आपल्याला माहिती नसेल तरीही आपण काहीतरी अंदाजाने बोलून टाकतो. नंतर कळतं की आपण चुकीचं सांगितलं आहे. अशा वेळी शांत राहणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट असते. मला माहीत नाही असं प्रामाणिकपणे सांगणं ही कमजोरी नाही, उलट ते प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. उगाच अंदाज लावून बोललात तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो. त्यापेक्षा थोडा वेळ शांत राहा, माहिती शोधा आणि मग योग्य उत्तर द्या. प्रत्येक चर्चेत आपलं मत मांडणं गरजेचं नसतं. कधीकधी विषय पूर्णपणे समजत नसेल तर गप्प राहणं जास्त योग्य ठरतं. कारण चुकीचं बोलण्यापेक्षा न बोलणं केव्हाही चांगलं असतं. लोकांना नेहमी प्रामाणिक माणूस जास्त आवडतो. तुम्ही शांत राहिलात की तुमची प्रतिमा लोकांच्या नजरेत चांगली राहते. स्वतःला सगळं येतं असं दाखवण्याच्या नादात अनेकदा आपणच हास्यास्पद होतो. म्हणून जिथे उत्तर माहीत नाही तिथे शांत राहा आणि योग्य माहिती मिळाल्यावरच बोला.
मित्रांनो, शांत राहण्याची सवय एका दिवसात लागत नाही, पण थोडा सराव केला तर नक्कीच ती सवय लागू शकते. प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नसतं. काही वेळा शब्दांपेक्षा शांतता जास्त प्रभावी असते. रागात, अपमानाच्या वेळी, कौतुकाच्या वेळी किंवा वादाच्या वेळी जर तुम्ही स्वतःला सावरू शकलात तर तुमचं व्यक्तिमत्व आपोआप मोठं होतं. शांत माणूस आतून खूप मजबूत असतो. तो प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही, तर योग्य वेळ निवडतो. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी मन शांत ठेवायला शिका, कारण शांत मनाने घेतलेले निर्णय जास्त योग्य ठरतात. तुमची शांतता हीच तुमची ताकद बनू शकते. लोकांना तुमच्यातील बदल दिसायला लागेल. शांततेमुळे नातेसंबंध सुधारतील, मनावरचा ताण कमी होईल आणि मन अधिक स्थिर बनेल. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची नाही. काही ठिकाणी शांत राहायचं. असं केलं तर हळूहळू तुम्ही एक परिपक्व आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून लोकांसमोर याल. मित्रांनो, आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच प्रेरणादायी व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.